नमस्कार मंडळी, तर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, ही डिश दिसत आहे ना आपल्याला मस्त, याच्यामध्ये तांदळाची भाकर आणि तलावाचे सुक्के मासे आहेत। तर खूप छान अशी रेसिपी आपण केलेली आहे आणि बघा दिसायला पण किती सुंदर आहे आणि बघा मस्त एकदम सुक्के मासे एकदम जबरदस्त। तर चला आता लगेच प्रोसेस चालू करू। तर मित्रांनो पाहू शकता, इथं सुक्के मासे आपण एका वाटीमध्ये काढून ठेवलेले आहेत। तर मस्त त्यांना आता आपण धुवायला घेऊ आणि इकडे बघा कांदा एक आणि 2 टोमॅटो असं तेलामध्ये आपण टाकलेलं आहे। चौसर कांदा नरम होतोसर आपण इथे मासे धुवून घेऊ। बघा कांदा आणि टोमॅटो आणि तेलाची क्वांटिटी मी थोडी जास्त ठेवलेली आहे मित्रांनो। तर खूप छान असे तलावाचे सुक्के मासे लागतात। तर मित्रांनो आता आपण आहे ना सर्वात आधी मस्त मासे आहेत नाही धुवून घेऊ, कारण मित्रांनो सुक्के मासे धुवल्याशिवाय नाही तसे टाकायचे तेलामध्ये। तर सर्वात आधी आपण हे मस्त धुवून घेऊया। खूप छान असे मासे आहेत, मस्त छोटे छोटे, आणि कोणाकोणाला आवडतात सुक्के मासे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। हे सुक्के मासे ते गावाकडेच भेटतात जास्त करून। खूप छान अशी रेसिपी बनणार आहे आणि चवीला पण खूप छान असे छोटे छोटे मासे। बघा आता मित्रांनो, जो आपण पाणी धुवायला टाकलेलं ना, बघा किती खराब झालेलं आहे पाणी लगेच। तर मित्रांनो जे मासे सुकवतात ना त्याच्यामध्ये भरपूर काही आगीचं जे धुराचं हे असं ते पण लागतंय, भरपूर अशी घाण त्याला असते, पण शक्यतो 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। मस्त आपण लगेच आता दुसऱ्या पाण्यात पण धुवून घेऊ। दोन वेळा त्यांना धुवायचे आहेत। तर मित्रांनो आपण एका साईडला कांदा आणि टोमॅटो ठेवलेला होता ना, तो मित्रांनो आता मस्त आपला नरम झालेला आहे तेलामध्ये। तर आता लगेच अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे। बघा मित्रांनो मी तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवलेली आहे, कारण मित्रांनो सुक्के मासे आहेत ना हे मस्त त्याच्यामध्ये तडी आणि ग्रेव्हीसारखं असं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने तेलाची क्वांटिटी थोडी जास्त आहे। तर जे आपण गावठी आणि तलावाचे सुक्के मासे करतो त्याच्यामध्ये तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा मित्रांनो। बघा लगेच हळदी पावडर, मस्त आपला आगरी मसाला, या पद्धतीने मित्रांनो मस्त त्याची ग्रेव्ही बनवायची। जास्त काही लागत नाही, कमी साहित्यामध्ये खूप छान असे मासे बनतात सुक्के मासे। आणि मित्रांनो गावाकडे सुक्के मासे खाण्याची खूप छान अशी मजा आहे आणि गावाकडे मित्रांनो सुक्के मासे जर बघितले शेतातले तर पकडायला पण मजा येते आणि मग सुकवायला मेहनत जास्त आहे, त्या हिशोबात त्याची टेस्ट वगैरे खूप छान लागते। आणि मस्त असा मित्रांनो आता मासे आपण त्याच्यात टाकणार आहे, जे आपण धुवून घेतलेले मस्त बारीक बारीक मासे। मल्याचा प्रकार आहे मित्रांनो, मल्या मासा जास्त आहे आणि मस्त मित्रांनो बिना पाण्याचं आपण मस्त सुक्का एकदम असं बनवणार आहे। तर पाहू शकता कशा प्रकारे मित्रांनो आपली आता भाजी जी सुक्या माशांची भाजी तयार होत आलेली आहे। मस्त एक झाकण देऊ आपण ना मित्रांनो, फक्त 5 मिनिटाची आपण कमी गॅसवरती एक वाफ घेऊ। पाहू शकता किती सुंदर असं मित्रांनो मस्त असे वाफ सुटलेली आहे आणि मित्रांनो त्याला पाण्याचा थोडासा असं पाणी पण सुटलेलं आणि खूप छान अशी माशांची रेसिपी झालेली आहे आणि तांदळाच्या भाकरीसोबत किती सुंदर अशी खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तर पाहू शकता मित्रांनो बघा तांदळाची भाकर आणि मस्त सुके मासे। कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।